अरे इट्स ओके ओके, मी करेन मॅनेज. मी तुला पार्टीसाठी मदत करणार आहे. मी तुझ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट करते आणि इव्हेंट मॅनेजरशी बोलून सगळं अरेंज करते. अगं पण मी अदिरा, मला माहिती आहे तुला कशी पार्टी अरेंज करून हवी आहे ती. हे बघ, तू सगळं एकटीने करायला गेलीस ना की तुझी गडबड होईल आणि गोंधळ पण उडेल. सो मी आहे तुला हेल्प करायला. ओके ओके फाईन. काही काळजी करू नकोस. पार्टी एकदम ग्रँड होणार आहे. ओके? यू नो व्हॉट अर्पिता ताई, यू हॅव नो आयडिया मला केवढी हेल्प होणार आहे तुझी. हे बघ, मी कायम तुझ्या सोबत आहे आणि असणारच आहे. ओके? कसलंही टेन्शन घेऊ नकोस. बाय. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. कसं वाटलं? मस्तपैकी सनकिसचे फोटोज काढून झालेले आहेत आणि आता आपण शुपथ, एवढे पैसे कोणी दिले तुला? कुठून आणलेस एवढे पैसे? विसरली तर माझं. अरे काय तिला आईने दिले? पैशावत का? हा, तिने का दिली? कधी दिली? आणि ती आली होती का आपल्या घरी? हा, मला भेटली होती तेव्हा दिले. अच्छा. तिला पण आपल्या मुलीबद्दल तेच वाटतं जे मला वाटतं. म्हणजे काय वाटतं तुला? तेच, आळशी आहे, काम करत नाही, घरात नुसती बसलेली असते, उधळी आहे. काही बोलू नकोस. कोणी आपल्या डॉक्टर बद्दल असं बोलेल का? पहिली गोष्ट तू बोलतेस का? मी खोटं बोलते? नाही खोटं बोलतेय? नाही. मग ती आपल्या डॉटरला अगदी बरोबर ओळखते. मी नाही तुला ओळखत. आता मी पण ठरवलंय, अधीराला टोचून बोलायचं. माय गॉड मम्मा, अरे सुनेचा छळ नसतो करायचा यार. क्यूट असतात ते. मी तिचा छळ करतेय? अगं तीच माझा छळ करतेय. दिसत नाहीये का तुला? तो छळच थांबवायचा आहे. त्या आदिराच्या आईला बिचारीला दिसतोय माझा किती छळ होतोय ते. मला असं वाटलं होतं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, आपण तिला जपूया. सोन्याचं अंड देणारी, अगं ही तर इमिटेशन ज्वेलरी आहे. जाऊ दे तिला तिच्या माहेरी. मी कसा छळ करते तिचा? जाऊ दे तिला तिथेच. आणि त्याच्यासाठीच तर मला आदिराच्या आईने पैसे दिलेले आहेत हे. कळलं? मग आपण का मागे हटायचं? म्हणजे तू यांचा संसार ब्रेक करणार आहे का मम्मा? ती संसार करतीये का? करतीये का? मग का असं बोलतीयस? नुसती बसलेली असते मैद्याच्या गोळ्यासारखी. जाऊ दे ना, सोड ना. मला नको ती बॅग. जाऊ दे तिच्या माहेरी. कळेल मग तिला काय करायचं ते. लक्षात येईल. ए, आणि एक लक्षात ठेव, खरं मध्ये कोणाला बोललीस ना तर याद राख, अजिबात तोंडातून शब्द काढायचा नाही या बाबतीमध्ये. हे सगळं करण्यासाठी टाइम लागेल ना. कॅश दे ना थोडीशी. तू वाकड्या नजरेने जरा देखील बघितलास ना त्या डब्याकडे. दे ना यार बाबा कॅश. ती मोठ्याने बोलतेस का? ते बोंगा चालू. दे 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 पैसे. पैसे दिसले की हिला पाहिजे असत. तिकडे बघ. सगळे पैसे मोजून ठेवले तर सुष्मिता. एक नोट जरी कमी झाली ना, तुझी गाठ माझ्याशी आहे. $2,000. 1,500 आहेत. ओके फाईन. दिला ना फाईन. अरे मम्मा, एव्हरीथिंग इज फाईन नाव. थँक्यू. बापरे. करून घेते. आज तुला त्रास दिलाय, तुला घाबरवले, उद्या आणखी मुलींना घाबरवणार. हे कुठेतरी थांबायला हवं. श्वेता, मी तुला भेटले कारण मला तुला मदत करायची आहे. मॅम, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, मी काही चुकीचं वागत नाही हो. मी कामाला येते, काम करून घरी जाते. मी कोणाशी ओव्हर फ्रेंडली सुद्धा होत नाही. पण अंशुमन सर माझ्याशी खूप विचित्र वागतायत. काम करणं मुश्किल झालंय आणि मी सोडू पण शकत नाही हो. हे सगळं तू समर सरांना का नाही सांगतेस? मला भीती वाटते त्यांची. अगं, माहिती नाही, पण समर सर खूप स्ट्रिक्ट आहेत. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू सुद्धा शकत नाही हो. आणि त्यात अंशुमन सर तर समर सरांचे भाऊ आहेत. ते माझ्यासाठी त्यांच्यावर का चिडतील? माझ्यावर का विश्वास ठेवतील? समर सर खूप स्ट्रिक्ट आहेत, पण त्याचबरोबर ना ते खूप प्रामाणिक आहेत. मुळात ते स्त्रियांचा खूप आदर करतात अगं. त्यामुळे
मला वाटतं की त्यांचा तुझ्यावर विश्वास बसेल. जसा आता मी विश्वास ठेवलाय तसा तेही विश्वास ठेवतील. फक्त ना तू घाबरून नको जाऊ सगळं त्यांच्याशी बोलायला. काय कळतंय का? अंशुमन सर मला असे मेसेजेस करतात. शी, इतके घाणेरडे मेसेजेस? त्याच्याहीपेक्षा खूप घाण मेसेजेस असतात मॅम. परवा त्यांनी माझा फोन घेतला आणि सगळं डिलीट करून टाकलं. लकीली मी हे काही स्क्रीनशॉट्स माझ्या बहिणीला दाखवायला काढून ठेवले होते, त्यामुळे राहिले. अगं हे खूप भयंकर आहे. तू एक काम कर, तू माझा नंबर घे बरं आधी आणि हे सगळे स्क्रीनशॉट्स मला पाठव. मी बोलते समर सरांची, त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हव्यात गोष्टी. हे नंबर. गॉड, ऑफिस मधून कॉल आहे. हो, ऐक, शांत राहा, बी काम. आणि तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. ठीक आहे? हो. आय एम जस्ट कॉल अवे. मला काही वाटलं तरी फोन कर. जा शांतपणे. थँक्यू मॅम. आणि ऑफिसला पोहोचण्याआधी मला हे स्क्रीनशॉट्स पाठवून ठेव. हो मॅम. जा. थँक्यू.